हे मला काय स्वप्न पडलं? एवढं भयानक स्वप्न का पडलं असेल मला? मंजिरी खरंच या थरालाही जाऊ शकेल? दादासाहेब मंजिरीबद्दल मला काहीतरी सांगणार होते, म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी माहिती असणार. नाही नाही, मला दादासाहेबांना आता भेटायलाच हवं. मीरा, काय झालं? झोप लागत नाही? वेदाचे बाबा, आपण दादासाहेबांना ते बरे आहेत का बघून येऊयात का? नाहीतर तुम्ही थांबा, मी जाऊन येते. काही गरज नाहीये मीरा. त्यांच्यासमोर सारखं सारखं तेच तेच बोलून त्यांना सुद्धा टेन्शन येईल. आणि तूही टेन्शन घेऊ नकोस मीरा. आणि त्यांची काळजी घ्यायला आई आहे ना त्यांच्यासोबत. मीरा, काय होतंय तुला, सांगशील मला? काय नाही, मी पाणी घेऊन येते. हं? मीरा, पाणी आणायला चालली आहेस? हो. मीरा, तू पाणी ऑलरेडी आणून ठेवलंयस. का अशी वागतेस तू मीरा? मला तुझी काळजी वाटायला लागली आता. मला मान्य आहे तू सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांची काळजी घेतेस, पण हे जे चालू ना याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. अचानक तू दचकून उठतेस, तुला झोप लागत नाहीये. मीरा, या सगळ्या गोष्टींचा ना तुझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय आणि ते मी नाही बघू शकत. मीरा, मला असं वाटतं की आपण डॉक्टरांकडे जायला हवंय. नाही, काहीच झालं नाही. मी एकदम ठीक आहे. खरंच. ठीक आहे, चल झोप. अगं आता झोप तरी. ये चल. मीरा, मानसिक आरोग्यासाठी डॉक्टरांकडे जाणं काहीच वाईट नसतं. जसं आपण आपली फिजिकल हेल्थ जपतो, मानसिक आरोग्य सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. नाहीतर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स वाढू शकतात. तू शांतपणे विचार कर. आपण उद्या सकाळी परत बोलू यावर. पण आता शांतपणे झोप. कसलाही विचार करायची गरज नाही.